सध्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची वारे वाहत आहेत. त्यामध्ये काही सकारात्मक आहेत आणि काही नकारात्मक आहेत. पण जास्त नकारात्मकता त्यावेळेस येते ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एका मुद्द्यावरूनच आजूपर्यंत राजकारण चालू आहे. 1 ते 2 महिने झालं. तो मुद्दा कुठला की महाविकास आघाडी आहे, म्हणजेच इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला समावेश करून घ्यायचं का नाही या विषयावरती अजून पेच सुटला नाही. त्यामध्ये कारण अनेक सांगतात. कोणी सांगते जागेचं कारण आहे, कोणी सांगते पर्सनल इथिक्स आहेत, ह्या गोष्टी आहेत. पण डायरेक्टली कुणीही स्पष्टपणे हे सांगत नाही की बाबा आम्ही 100% सामावून घेऊ आणि त्यावरती निर्णय घेऊन लगेच जागा वाटप जाहीर करू. ह्या गोष्टी होताना आपल्याला दिसत नाहीत. अशामध्ये काय होतंय, जे मतदार आहेत तो मतदार गोंधळून गेलेले पूर्णपणे, आणि जे आपल्या जागेवरती दावा करतात ज्या विभागामध्ये ज्या जिल्ह्यामधील, त्यावर सुद्धा याचा परिणाम नक्कीच होईल. आणि काही राज्यामध्ये काँग्रेस शिवाय लढण्याची प्लॅनिंग चालू आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या चालत आहे. मग मित्रांनो, बघूया आपण या व्हिडिओमधनं टोटली माहिती काय आहे ते. आता महाराष्ट्रामध्ये आघाडीची चर्चा आंबेडकरांना सोबत घेऊन व्हायची चालू आहे. म्हणजेच आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी हा एक नवीन पक्ष समावेश करून आघाडीची ताकद ही महाराष्ट्रामध्ये वाढवायची आणि जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा कशा काबीज करता येतात याकडं लक्ष द्यायचा हा प्रयत्न चालू आहे शिवसेनेकडनं. याला नकारात्मक होती पहिलं राष्ट्रवादीची, पण राष्ट्रवादी सुद्धा नाव सुचतंय बाळासाहेब आंबेडकरांचं वंचितचं. कारण काय, महाराष्ट्रामध्ये सध्या फॅक्टर काय चालू आहे, वंचितचं वाढलेलं वजन असेल, बाळासाहेबांची झालेली लोकप्रियता असेल, त्यामुळं सध्या आघाडीला एकमेव पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे वंचितचा आहे. वंचितासोबत घेऊन ते जास्तीत जास्त जागा त्या लढू शकतात. आता या ठिकाणी जे प्रश्न नेहमी उद्भवतो तो म्हणजे काय, जागा वाटपाचा. आणि पुढला आहे तो म्हणजे आतापर्यंत काँग्रेस याविषयी उघड कुठलीही गोष्ट बोललेली नाही. राष्ट्रवादीचे शरद पवार बोलले होते खरगेंना फोन करून, पण त्यानंतर बाकीच्या कुठल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाही अधिकृतपणे. याचाच परिणाम काय होतं माहिती आहे का, काँग्रेसची हीच भूमिका जी आहे, कुठलीही काम रेंगाळत आणि पेंगाळत ठेवायची भूमिका काँग्रेसची आहे. त्याच्याकडे निर्णय क्षमता जी असते ते नाही, तर कुठलेही काम खूप दिरंगाई करून उशीर करून करत आहेत. अगदी 2 महिन्यावरती आचारसंहिता येऊन पडली ना अजून महाराष्ट्रामध्ये पक्ष बांधणीच व्हायचं बाकी आहे. बघा, नेमका प्रकार बघून समजून घ्या काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये बीजेपीनं 2 पक्ष फोडले, शिवसेना आणि राष्ट्रवादी, आणि आपलं बल वाढवलं. आणि ह्या बलाला तोडायचं असेल तर विरोधी पक्ष सुद्धा भक्कम असलं पाहिजे. महत्वाचे लहान लहान पक्ष सोबत घेऊन एकेका मताचा विचार करून त्यांना आपली आघाडी उभारावी लागते. पण एवढे आघाडी उभारत असताना एक अतिशय महत्वाचा पक्ष आहे तो म्हणजे वंचित. याला घेऊन का लवकर भूमिका स्पष्ट होत नाही हा एक विषय आहे. पण शिवसेना यावेळेस स्पष्ट सांगते की आम्ही वंचित सोबत आहोत, पण ह्याच गोष्टी राष्ट्रवादी आणि काँग्रेस का सांगत नाही, पाहून घ्या हा व्हिडिओ. आणि वंचित बहुजन आघाडी, मी पुन्हा सांगतो की वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेला आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतेही मतभेद नाही जागा वाटपासंदर्भात. काँग्रेसमध्येही आणि शिवसेनेमध्येही तसे कोणते मतभेद आम्हाला दिसत नाहीत या क्षणी. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची आधीच युती झालेली आहे. तो हे एकूणच वातावरण असं आहे. ज्या प्रकारे भारतामध्ये अन्य राज्यामध्ये काँग्रेसचा जो ओघ आहे तो ओसरत आहे, काँग्रेसचं अस्तित्व धोक्यामध्ये आलेलं आहे, आणि तीच अवस्था महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. बाहेर एक सध्या एक बघा चर्चा चालू आहे बाहेर, ती चर्चा अशी आहे की काँग्रेस शिवाय फक्त प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन काँग्रेस शिवाय निवडणूक लढवायचे प्रयत्न बाहेर चालू आहेत. यावरती लवकरच शिक्कामोर्तब होईल. आणि हीच नेमकी अवस्था महाराष्ट्रामध्ये पण होईल का, महाराष्ट्राची आघाडी सुद्धा काँग्रेस शिवाय बनेल का, म्हणजेच राष्ट्रवादी, वंचित आणि शिवसेना. बाहेर पण हेच चालू आहे. काँग्रेसला वगळून
काही कारणास्तव जे प्रादेशिक पक्ष आहेत ती एक येऊन लढत आहेत, कारण यांचं सर्वांचं उद्दिष्ट फक्त एकच आहे की भारतामधून आणि आपल्या राज्यामधून मोदी सरकार म्हणजेच बीजेपी हटवायचं, संविधान वाचवायचं, लोकशाही वाचवायची हा प्रयत्न होता दिसत आहोत. पण त्या ठिकाणी एकच गोष्ट महत्वाची आहे, ते म्हणजे यासाठी जर विरोधक काँग्रेस असला असता तर काँग्रेस ह्या गोष्टी करताना कधी जात नाही. काँग्रेस कुठलेही काम निर्णय फास्ट का घेत नाही, यामुळं हे असंतोष होऊन की लहान लहान पक्ष राज्यामध्ये स्वतःची युती बनवत आहेत. अशीच युती आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या भविष्यामध्ये घडेल काय, तर काँग्रेसनं कुठला निर्णय नाही घेतला आणि जागे वाटपेवरती सकारात्मक जर तोडगा नाही निघाला तर काँग्रेसला वगळून महाराष्ट्रामध्ये युती होऊ शकते. ते महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित ह्या तिघांमध्ये सुद्धा होऊ शकते. तुम्हाला एकूणच या विषयावरती वाटतंय काय? तुमची कमेंट नक्कीच खाली सांगा, तुमचं मत नक्कीच मांडा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा. जय हिंद सर्वांना, जय शिवराय, जय हिंद.